मुलं व्हायच्या आधी असं वाटलं होतं की माझी मुलं झाल्यावर मी जेंटल मॉम होणार, पण आता वाटतं की ह्यांच्या शाळा जर नाही लवकर भरल्या ना तर मी लवकरच मेंटल मॉम होणार आहे. का असं मी म्हणते तर ते तुम्हाला पुढं समजणारच आहे. आज सकाळचं जेवण वगैरे बनवून घेतलं, सकाळचा स्वयंपाक आवरून घेतला, कारण मी कामात गुंतले ना दुपारी, तर ह्यांचं काय नाही काय उद्योग सारखं चालू असतं. तर सकाळचा नाश्ता झाला होता, पोहे केले होते आणि दुपारच्या जेवणासाठी भेंडी चपाती बनवली आणि करल ते तर खायचं नाही आणि घरात नुसता पसारा करायचा आणि माझी कामं वाढवायची असं ह्यांचं चालू असतं दिवसभर. तर बनवलेल्या चपाती वगैरे काढून ठेवल्या आणि भेंडी वगैरे केली होती. तर ते होते तोपर्यंत मी किचन ओटा वगैरे आवरून घेतला. माझं असंच मल्टीटास्किंग कामं चालू असतात, एक होतंय तोपर्यंत दुसरं करत बसायचं, म्हणून ते आवरून घेतलं. आणि हे बघू शकता, अशी दिवसभर काय नाही काय माझी कामं वाढवायची ह्यांचं चालूच आहे. आणि हेच नाही तर आरशावरती बघा माझ्या लिपस्टिकनं कसं केलंय आणि घरातला हा पसारा 5-5 मिनिटाला आवरला तर आहे असाच होत असतो. तर आज आरशावर लिपस्टिकनं लिहिले आणि परवा दिवशी पूर्ण आरशावरती माझं सनस्क्रीन थापून ठेवलं होतं. काही नाही काही ह्यांच्या हातात सापडलं ना तर हे प्रत्येक गोष्टीची वाट लावत असतात. असं वाटायला लागले आता शाळा लगेच भरल्या पाहिजे आणि सरकारने ज्या सुट्ट्या आहेत ना ह्या सुट्ट्याच बंद करायला पाहिजेत. स्कूलची त्यांची एक्झाम झाली की दुसरं वर्ष लगेच 2 दिवस सुट्टी देऊन चालू करायला पाहिजे. ह्यांना ना सुट्ट्या नकोच असं वाटायला लागले. कारण एवढंच नाही तर घरभर इतका पसारा करायचा, दिवसभर बाथरूममध्ये जातात हँडवॉश करायला, दिवसभर ह्यांना हँडवॉश तर करायचा असतो आणि अख्ख्या बाथरूममध्ये हँडवॉश सांडायचा. इतकंच नाही तर ब्रश करायला जायचं आणि ब्रश करून झालं की टूथपेस्ट पाण्यात भिजत घालायची, साबणा पाण्यात भिजत घालायच्या, असं ह्यांचं कारभार दिवसभर चालू असते. आणि हे फक्त आमच्याच घरी नाही बरं का. माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला होता की आता गावाला कधी येणार आहे, असं तसं, आम्ही पण गावाला जाणार आहे. तर ती पण सांगत होती की मी ह्यांच्या सुट्ट्यांना खरंच खूप वैतागली. तर आता लवकरच यांच्या शाळा पण सुरू होतील. नशीब यांना CBSE घातलं, आता यांच्या 15 दिवस तरी शाळा सुरू होणार आहेत. तेही 2 तासासाठीच जाणार आहेत शाळेमध्ये. तर आता स्वराजला पण शाळेला टाकायचं आहे आणि त्याच्या ॲडमिशनसाठी मला आज जायचं होतं. ते पण काय मला आज जाणं झालं नाही कारण त्यांच्या पप्पाला यायला खूप उशीर झाला आणि मुलांसोबत कोणतरी घरी पाहिजे म्हणून गेले नाही. आता बघू, मी उद्या परवा जाऊन स्वराजचं पण ॲडमिशन करणार आहे आणि त्याला पण स्कूलला टाकणार आहे. आता त्याला ज्युनियर KGला घालायचं आहे, पण आता दोघांच्या स्कूलचं टायमिंग वेगवेगळं असणार आहे. स्वराज सकाळी जाईल आणि शौर्य दुपारी जाईल. आणि शाळा होत्या ना तेव्हा खरंच मला ह्या गोष्टीचा वैताग आलेला की मला फेऱ्या खूप मारायला लागायच्या. ह्याला अंगणवाडीला सोडायची, त्याला स्कूलला सोडायची आणि आत्ता तेच झाले. आता जर शाळा चालू होतील ना तर स्वराजची 9 ते 11 होईल आणि शौर्याची 12 ते 3 आहे आणि परत मग वर्षभरासाठी शौर्याची 12 ते 5 होईल दिवसभर आणि मग स्वराज सकाळी जाईल. तर अशी यांची स्कूल सुरू होणार आहे लवकरच. आता आमचं चाललंय स्वराजचं पण ॲडमिशन करायचं आणि मग त्याचं ॲडमिशन झालं की 15 तारखेपासून जाईल तो 15 दिवस शाळेला आणि मग परत 1 महिना सुट्ट्या लागतील असं आहे. तर आज काय कोणती रेसिपी वगैरे नव्हती म्हणून हा एक व्हिडिओ टाकला. आवडला तर लाईक करा, शेअर करा. बाय बाय.